नरेंद्र मोदी हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. ते भारताचे 14वे आणि विद्यमान पंतप्रधान आहेत. येथे त्यांच्या जीवनाचा आढावा आहे. प्रारंभिक जीवन आणि शिक्षण. नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर येथे झाला. त्यांचं पूर्ण नाव नरेंद्र दामोदरदास मोदी आहे. त्यांचे वडील दामोदरदास मूलचंद मोदी आणि आई हिराबेन मोदी. त्यांनी वडनगरमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. राजकीय कारकीर्द. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे RSS सदस्य म्हणून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1980च्या दशकात ते भारतीय जनता पार्टीत भाजप सामील झाले. 1990च्या दशकात त्यांनी भाजपच्या संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावली. 2001 मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि 2014 पर्यंत या पदावर राहिले. 2014 मध्ये त्यांनी भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आणि भारताचे पंतप्रधान झाले. 2019 मध्ये त्यांनी पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला विजय मिळवून दिला आणि दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. 2024 मध्ये त्यांनी पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला विजय मिळवून दिला आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. प्रमुख कामगिरी. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या आर्थिक विकासाला चालना दिली. पंतप्रधान म्हणून त्यांनी स्वच्छ भारत अभियान, आयुष्यमान भारत योजना आणि मेक इन इंडिया यांसारख्या अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या. भारताचे परराष्ट्र धोरण मजबूत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विवाद. 2002च्या गुजरात दंगलीतील भूमिकेवरून त्यांच्यावर टीका झाली आहे. त्यांच्या सरकारवर मानवी हक्कांचं उल्लंघन आणि माध्यमांचे स्वातंत्र्य दडपल्याचे आरोप आहेत. त्यांच्या आर्थिक धोरणांवरही टीका झाली आहे.